मित्रांनो, फॉर्म्युला मेथड ही अशी मेथड आहे की ज्या मेथडवरती दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो आणि तो सुद्धा 3 मार्काला. त्यामुळे फॉर्म्युला मेथड नीट समजून घेणं गरजेचं आहे. फॉर्म्युला मेथडमध्ये 3 मार्क आपल्याला मिळालेच पाहिजे. तर त्या अनुषंगाने आता साधी सोपी, कारण फॉर्म्युला मेथडमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याचदा कन्फ्युजन होते तुमची गणितं सोडवत असताना. तर सिंपल स्टेप बाय स्टेप सिंपल पद्धतीने कशाप्रकारे आपल्याला सोडवता येईल आणि ह्या चुका कशा टाळता येईल ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा, हा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला आहे. आता माझ्याकडे हे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये मला काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट एबीसीच्या व्हॅल्यू, कारण या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या एबीसीच्याच व्हॅल्यू आहे. म्हणजे मला या इक्वेशन वरून पहिल्या एबीसीच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. आणि एबीसीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी इथं फक्त लिहायचं कम्पेअर गिव्हन इक्वेशन, कम्पेअर गिव्हन इक्वेशन विथ, याला पहिलं कम्पेअर करायचं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 आणि मग एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या. ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअरच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे, बी इज इक्वल टू एक्सच्या बाजूला 6 आहे आणि सी इज इक्वल टू बिचारा एकटा 5 आहे. आता इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत. 2 मार्ग आहेत. मग ते कुठले मार्ग? पहिली गोष्ट तुम्ही करू शकता की या 3च्या 3 व्हॅल्यू एबीसीच्या डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये लिहून कॅल्क्युलेशन करू शकताय. पण असं करू नका. कॅल्क्युलेशन करताना अडचणी निर्माण होतील. माझं मत काय, सगळ्यात अगोदर ही जी रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे ना, ती पहिली काढा. रूट मधली व्हॅल्यू काढा. म्हणजे पहिली बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण वेगळी काढू आणि नंतर ती या फॉर्म्युल्यामध्ये टाकू. म्हणजे कॅल्क्युलेशनला थोडंसं सोपं पडेल, हे लक्षात घ्या मित्रांनो. आता बी स्क्वेअर मायनस 4ac, बी काय 6 आहे, 6 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एसी, ए ची व्हॅल्यू 1 आहे, सी ची व्हॅल्यू 5 आहे. 6 चा स्क्वेअर आला 36 मायनस 4 1 जा 4, 4 5 जा 20. 36 मायनस 20 आलं 16. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू, 4ac ची व्हॅल्यू आली 16. आता या फॉर्म्युलाचा वापर करा. याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू मायनसचं साइन पहिलं लिहा आणि मग बी लिहा. बी किती बाबा 6 आहे, बी ची व्हॅल्यू 6 आहे. प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आहे, जी इथं काढले 16 ती आहे. मग इथं लिहा 16 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू माझ्याकडे किती 1 आहे, तर इथं आपण या ठिकाणी 1 लिहिलं. आता काय होईल, एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस रूट मध्ये 16. रूट मध्ये 16 म्हणजे 4, 16चं स्क्वेअर रूट आलं 4 आणि 2 1 जा 2. आता इथून पुढे जाताना मला 2 आन्सर मिळतात. बघा, एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस 4 आहे ना, मग एक्स इज इक्वल टू एका ठिकाणी मायनस 6 मायनस 4 अपॉन 2 येतील आणि दुसऱ्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस 4 अपॉन 2 येतील. ठीक आहे. मग इथं काय होईल, मायनस मायनस प्लस 6 प्लस 4 10 मायनस 10 लिहा अपॉन 2, 2 5 जा 10 मायनसचं साइन दिलं. ओके. आणि इथे एक्स इज इक्वल टू मायनस प्लस मायनस झालं, 6 मधून 4 गेले 2 राहिले, 2 राहिले, मोठ्या नंबरचं साइन दिलं अपॉन 2, 2 1 जा 2 मायनस 1. तर अशा प्रकारे -5 आणि -1 मला आन्सर मिळेल आणि या पद्धतीने आपण सोडवू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो फॉर्म्युला मेथडने. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, फॉर्म्युला मेथड खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या लक्षात आली असेल तर ही मेथड जरा व्यवस्थित करा. कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन आला तरी तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. आणि याच्यामध्ये आणखी एक लक्षात घ्या, तुमचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर पहिलं त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये करणं खूप गरजेचं आहे. जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये न करता जर तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर आपलं उत्तर चुकू शकतं. ओके, चला.